नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. समीर पुन्हा लंडनमध्ये आला. गाथा, माया आणि समीर बोलत बसले होते. जिथं जिथं आस होती त्या सगळ्यांना भेटलो, पण आपली कंडिशन पाहता कोणीही मदत करायला तयार नाही. समीर नाराज होत बोलला. मग आता? मायानं काळजीनं विचारलं. मला वाटतं राजन म्हणतोय तसंच करावं लागेल. काय? गाथा आणि माया एकदम म्हणाल्या. कंपनी विकून बँकेचं लोन फेडायचं, समीर बोलला. पण ही कंपनी बाबांचं स्वप्न आहे, गाथा डोळ्यात पाणी आणून म्हणाली. आपण तिथे राहत नसल्यानं आपली मदत कोणीही करायला तयार नाही. अशा परिस्थितीत कंपनी बंद करण्यापेक्षा ती विकलेली बरी. त्यामुळे वर्कर्सच्या नोकऱ्या तरी राहतील. बरेच वर्कर्स आपल्यावरती अवलंबून आहेत, समीर हताश होत बोलला. जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तुम्हा दोघींना घ्यायचा आहे. राजन आपल्या उत्तराची वाट पाहतोय, समीर बोलला. आणि गाथा आणि मायाला खूपच वाईट वाटलं. इकडे इंडियामध्ये देव पुन्हा परत आला. शिव त्याला घ्यायला एअरपोर्टवर आला होता. वेलकम, कसा झाला सेमिनार? शिवनं विचारलं. खूप छान, बरंच काही शिकायला मिळालं. याचा नक्कीच आपल्या हॉस्पिटलला फायदा होईल, देव बोलला. मी म्हटलं होतं ना तुला, शिव बोलला. हो, देवही हसत बोलला. आणि ती चिमुरडी, तुझं सॉरी ॲक्सेप्ट केलं की नाही तिनं? केलं ना, आणि आम्ही फ्रेंड्स पण झालो, देव बोलला. वाव, शिव बोलला. खूप गोड आहे ती, एकदम गोलू मोलू. हसलं की दोन्ही गालांवरती गोड खळ्या पडतात. आणि राग तर एकदम नाकाच्या शेंड्यावर असतो तिच्या. काही शब्द बोबडे बोलते, पण फारच क्यूट वाटतं तिचं बोलणं. तुला माहीत आहे, तिलाही डॉक्टर व्हायचं आहे. देव तिच्याबद्दल भरभरून बोलत होता आणि शिव ऐकत होता. डॉक्टर व्हायचं आहे आणि इंजेक्शन घ्यायला घाबरते, शिव हसत बोलला. तिला मिठीत घेतलं तेव्हा असं वाटलं की ती माझीच कुणीतरी आहे. खूप ओळखीचा स्पर्श वाटत होता तिचा. तिला मिठीत घेतलं आणि मला गाथा. बोलताना देव एकदम शांत झाला आणि खिडकीच्या बाहेर पाहू लागला. शिवला त्याच्याबद्दल फार वाईट वाटत होतं. इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी. गुड मॉर्निंग बेबी गर्ल. मॅक गाथाच्या केबिनमध्ये आला. ती गहन विचारांमध्ये हरवली होती. हॅलो, त्यानं तिच्यासमोर हात केला आणि हलवला आणि ती तिच्या विचारातनं बाहेर आली. मॅक, अरे तू कधी आलास? तू माझ्या विचारात हरवली होतीस ना तेव्हा, तो डोळे मिचकावत बोलला. शट अप, ती हसत बोलली. काय विचार करत होतीस? नथिंग, गाथा बोलली. वी आर फ्रेंड्स गाथा. समीर इंडियाला गेलाय म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्या दिवशी माया देखील थोडीशी टेन्स वाटली मला. सांग काय प्रॉब्लेम आहे? कदाचित मी काही हेल्प करू शकेन, मॅक आपलेपणानं बोलला. थँक्स मॅक, पण खरंच माझा तू फार छान मित्र आहेस, गाथा हसत बोलली. मग आता त्याच हक्कानं काय प्रॉब्लेम आहे तेही सांग. तुला तर माहीतच आहे, इंडियामध्ये माझ्या बाबांची कंपनी आहे जी राजन चालवतो. हो, ती कंपनी सध्या फार लॉसमध्ये आहे. वर्कर्सचे पगार आणि वेळेवरती कुठलंच काम करता येत नाही. त्यात बँकेचं लोनही खूप झालं आहे. नवीन प्रोजेक्ट्सही मिळत नाहीत आणि मिळाले तर कुणी इन्व्हेस्ट करायलाही तयार होत नाही. जीजू त्याचसाठी मुंबईला गेले होते. जेवढ्या ओळखी होते त्यांना विचारून पाहिलं, पण सगळ्यांनी आता हात वर केलेत. आता दोनच पर्याय आहेत, कंपनी कायमची बंद करणे किंवा विकणे. बंद केली तर तिथे वर्षानुवर्षे काम करणाऱ्या वर्कर्सचं काय, आणि विकली तर बाबांच्या स्वप्नाचं काय. सगळ्यांची नजर आमच्या कंपनीवर आहे. त्यांना असं वाटतंय की आम्ही कंपनी विकावी. पण ही कंपनी बाबांचं स्वप्न आहे, त्यांचं मूल आहे. त्यांचा जितका जीव माझ्यावर आणि ताईवर होता ना, तेवढाच जीव कंपनीवरही होता. कंपनी विकायची म्हणजे बाबांचं स्वप्न विकल्यासारखं आहे, गाथा डोळ्यात पाणी आणून म्हणाली. मी तुझ्या फिलिंग्ज समजू शकतो आणि यावरती माझ्याकडे एक सोल्युशन देखील आहे, मॅक बोलला. आणि गाथा कुतूहलानं कोणतं सोल्युशन या आविर्भावात त्याच्याकडे पाहू लागली. तुझ्या कंपनीत मी इन्व्हेस्ट करायला तयार आहे, मला पार्टनर बनव, मॅक बोलला. आणि तिनं आश्चर्यानं डोळेच मोठे केले. कंपनी लॉसमध्ये आहे, बँकेचं खूप कर्ज आहे मॅक. सो वॉट? सी, मी एक बिझनेसमन आहे, त्यामुळे कुठे लॉस होणार कुठे प्रॉफिट होणार या गोष्टी मला फार चांगल्या प्रकारे कळतात.
आणि असं समजू नकोस की मी तुला लाईक करतो, तुझ्यावर तरस खाऊन किंवा आपल्या मैत्रीपोटी तुझी मदत करतोय. तर तसं अजिबात नाही. तुला तर माहीतच आहे, मला माझा हा बिझनेस इंडियामध्ये पसरवायचा होता. त्यात मी जर तुमच्याशी जोडलो गेलो तर माझ्यासाठी फार चांगलं होईल आणि माझी फसवेगिरी देखील होणार नाही, मॅक बोलला. आर यू सिरियस? ती पुन्हा आश्चर्यानं बोलली. येस, मला खरंच आवडेल तुमच्याशी पार्टनरशिप करायला, मॅक बोलला. ओ मॅक, थँक्यू. तुला माहीत नाही, तू माझी फार मोठी हेल्प केली आहेस. आम्ही आता ऑलमोस्ट कंपनी विकण्याचाच निर्णय घेत होतो. थँक्यू व्हेरी मच. तिनं त्याला मिठी मारली. यू आर वेलकम, मॅक हसत बोलला. मी हे सगळं कधी एकदा जिजू आणि ताईंना सांगते असं झालंय, गाथा खुश होत बोलली. चल मग आताच घरी जाऊयात, मॅक बोलला. चल, गाथा बोलली. दोघेही लगेच ऑफिसमधून गाथाच्या घरी आले. ताई, जिजू, गाथा आवाज देतच घरात आली. काय झालं? माया बोलली. सांगते, पण जिजू कुठे आहेत? जिजू, गाथानं त्यांना आवाज दिला. समीर, मायानेही आवाज दिला. समीर त्याच्या बेडरूममध्ये होता. त्यांचा गोंधळ ऐकून तो लगेच बाहेर आला. काय झालं? तो काळजीने बोलला. जिजू, ताई, आपल्याला आता कंपनी विकण्याची किंवा बंद करण्याची गरज नाही, गाथा बोलली. मग माया आणि समीर न समजून एकमेकांना पाहत तिच्याकडे पाहू लागले. कारण आपल्याला एक नवीन बिझनेस पार्टनर मिळालाय, गाथा बोलली आणि समीर आणि माया कोण या आविर्भावात तिच्याकडे पाहू लागले. मॅक, गाथा मॅककडे पाहत बोलली आणि समीर आणि माया आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले. येस, मॅक, ती हसत बोलली. समीरनं त्याला आनंदाने मिठीच मारली. त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. थँक्यू माय फ्रेंड. तुला माहीत नाही तू आमच्यावर किती उपकार केलेस. थँक्यू व्हेरी मच, समीर बोलला. मावशी, ऐकलत का? आता आपल्या बाबांची कंपनी विकण्याची गरज नाही, माया रडतच यशोदा मावशीला बोलली. ईश्वर एक दरवाजा बंद करतो तर दुसरा उघडतो, त्याची लीला अपरंपार आहे, यशोदा मावशी डोळे पुसत बोलली. मी आत्ताच राजनला सांगतो, असं म्हणून समीरनं राजनला फोन केला. हॅलो राजन, समीर बोलला. हॅलो समीर दादा, अरे मी आत्ता तुलाच फोन करणार होतो. माझा मित्र कंपनी विकत घ्यायला तयार झालाय. थोडे पैसे कमी येतील, पण कंपनी आपल्या मराठी माणसालाच देतोय याचं समाधान आहे. मी पेपर्स बनवलेत, सगळे पेपर्स तुला PDF करून पाठवतो, एकदा पाहून घे, राजन बोलला. अरे ते पेपर्स फाडून टाक आता, समीर हसत बोलला. म्हणजे? राजन न समजून बोलला. आता कंपनी विकायची गरज नाही, समीर बोलला. म्हणजे मी समजलो नाही. अरे आपल्याला नवीन बिझनेस पार्टनर मिळालाय, जो बिझनेस देणार सुद्धा आणि इन्व्हेस्ट देखील करणार. व्हॉट? कोण आहे तो? मॅक. ओह, राजन बोलला. मी तुला नंतर फोन करतो. समीरनं फोन कट केला आणि इकडे राजननं रागानंच फोन टेबलवरती आदळला. तर मग मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला? कदाचित राजनच काहीतरी गेम खेळतोय का? पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.